विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत आता ठिणग्या पाहायला मिळतात। जागा वाटपात वेळ घालवणं षड्यंत्र होतं का? विधानसभेच्या जागा वाटपावरून वडट्टीवार यांनी हल्लाबोल केला। जागा वाटपात 20 दिवस घालवले असंही विजय वडट्टीवार यांनी म्हटलंय। अनेक नेते बैठकांना उशिरा यायचे अशी देखील प्रतिक्रिया आता विजय वडट्टीवार यांनी दिलेली आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि त्यानंतर आता विजय वडट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता यायचं, 2 वाजता अनेक नेते उशिरा येत होते। एका जागेवरून वारंवार त्या गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षड्यंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। जागा वाटपात 20 दिवस घालवण्यात आले असंही वडट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे विजय वडट्टीवार यांनी आता एक मोठं वक्तव्य केलं आहे। अनेक नेते बैठकांना उशिरा यायचे असं वडट्टीवार यांनी म्हटलंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, खरं तर विजय वडट्टीवार यांनी एक आता मोठं वक्तव्य केलेलं आहे। जागा वाटपात वेळ घालवणं हे षड्यंत्र होतं का असा त्यांनी थेट आता आरोप केलाय। नेमका विजय वडट्टीवार यांचा रोख कुणाकडे? नक्कीच कारण ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अपयशाला सामोरे जावं लागलं होतं, त्यानंतर आता जे आहेत ते आरोप किंवा मोठं वक्तव्य जे आहे ते असं विजय वडट्टीवार यांनी केलेलं आहे की जागा वाटपाचा घोळ जर लवकर सुटला असता, 2 दिवसात जर सुटला असता तर आम्हाला प्रचारासाठी 18 दिवस मिळाले असते। सोबतच नेते जे जागा वाटपासाठी महाविकास आघाडी म्हणून 11 वाजताची बैठक असायची, मात्र प्रमुख नेते जे आहेत ते 2-2 वाजता यायचे आणि त्यांनी खास करून नावं देखील घेतलेली आहेत की या बैठका कुणाच्या उपस्थितीमध्ये होत होत्या, म्हणजे ज्यामध्ये ते स्वतःही होते किंवा नाना पटोले असतील किंवा शिवसेनेकडून संजय राऊत असतील। मात्र जागा वाटपाचा घोळ जो आहे तो शेवटपर्यंत लांबला आणि त्याचा जो फटका आहे तो महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर हे ठरवून केलेलं आहे का याच्या पाठीमागे काही षड्यंत्र होतं का की जागा वाटप हे वेळेत होऊ नये, जागा वाटपाचा तिढा लवकर सुटू नये, जागा वाटप हे आज जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवता यावं किंवा जागा वाटप योग्य रीतीने होऊ नये याबाबतही आता विजय वडट्टीवार यांनी शंका उपस्थित केलेली आहे। आता या शंका उपस्थित केल्यानंतर काँग्रेसकडनंही जे वक्तव्य आलेलं आहे, विजय वडट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। त्यानंतर आता इतर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येतात, त्यांच्याकडनं काय म्हणणं येतं किंवा त्यावर हे काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये फटका बसला आणि यात काही षड्यंत्र होतं का असाही प्रश्न या माध्यमातून विजय वडट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। करण, नक्कीच जितेंद्र, यानंतर आता काय घडामोडी घडतात? खरं तर विजय वडट्टीवार यांच्या या वक्तव्याच्या नंतर आता प्रत्युत्तर म्हणून कोणाचे कोणते राजकीय नेत्यांचे वक्तव्य येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।